झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। पिंपळनेरला गोमांस तस्करीचा मोठा प्रकार उघड। 1500 किलो गोमांसासह दोघांना अटक। पोलिसांनी जप्त केलेल्या गोमांसाची किंमत 2.25 लाख। साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील पोलिसांनी गोमांस तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आणत 1500 किलो गोमांसासह 2 आरोपींना अटक केली आहे। ही कारवाई 13 जुलै रोजी रात्री उशिरा करण्यात आली। जप्त केलेल्या गोमांसाची अंदाजित किंमत 2,25,000 रुपये इतकी आहे। पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली गस्त घालीत असताना पोलिसांच्या पथकाने पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकअप वाहन संशयावरून थांबवले। चौकशीत वाहनाने आपले नाव सय्यद जावीद तर क्लीनरने मोहम्मद असद शेख असल्याचं सांगितलं। मात्र वाहनातील मालासंदर्भात त्यांनी समाधानकारक माहिती दिली नाही। यावेळी पोलीस कॉन्स्टेबल पंकज वाघ यांनी वाहनाची तपासणी केली असता गाडीच्या खालच्या भागात गोण्यांमध्ये भरलेले मांस आढळले। पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंगेश हेमाडे यांनी तपासणी करून ते जनावराचे गोमांस असल्याचं निष्पन्न केलं। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, पिंपळनेर पोलीस स्टेशन। काल रात्री आम्हाला विभागीय गस्त होती। त्या गस्त दरम्यान आम्ही पेट्रोलिंग करत असताना एक गाडी पिकअप संशयास्पद वाटल्याने तिला थांबवून विचारपूस केली। त्यात चालकाचं म्हणणं होतं की त्यात कचरा भरलेला आहे। कचरा चालला होता दोंडाईच्या वरून मुंबईला। थोडं संशयास्पद उत्तर वाटल्याने गाडी आम्ही चेक केली। गाडी चेक केल्यानंतर त्याच्यात आम्हाला जनावराचा मांस सारखा वास आला। चेक केलं तर जनावराचा मांस निघाला। आता त्या मांस बद्दल आम्हाला प्रॉपर माहिती मिळत नव्हती, म्हणून गाडी पोलीस स्टेशनला लावली व वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत त्या नमुने घेण्यात आले व ड्रायव्हर यांच्याकडे चांगली चौकशी केल्यानंतर कळाले की तो गोमांस आहे। यावरून पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत आहोत व आरोपींवर योग्य ती कारवाई करीत आहोत। नमस्कार। या प्रकरणी दोघांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून PSI संदीप संसारे पुढील तपास करीत आहेत। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।